आणि मिलिंद नार्वेकर आता 22 मतांवर एका मतापासून दूर आहेत. मिलिंद नार्वेकर देखील आता कोटा पूर्ण करतायत. फक्त एक मत हवंय मिलिंद नार्वेकर यांना विजयासाठी. आताची महत्त्वाची बातमी, मिलिंद नार्वेकरांना 22 मतं मिळालेली आहेत. मिलिंद नार्वेकर यांना एक मत मिळाल्यानंतर ते विजयी होणार आहेत. विजयी कोटा 23 आहे. फक्त विजयासाठी एक मताची गरज मिलिंद नार्वेकर यांना आहे. तर काँग्रेसकडे 37 आमदार असून सुद्धा प्रज्ञा सातव अद्याप 19 वर आहेत. मिलिंद नार्वेकर यांनी मात्र आघाडी घेतलेली आहे आणि 22 मतांवर आता मिलिंद नार्वेकर हे पोहोचलेले आहेत. एका मताची विजयासाठी त्यांना आवश्यकता आहे. तर चेकापाचे जयंत पाटील यांना अवघी 8 मतं मिळाली आहेत आणि जयंत पाटील मतमोजणी केंद्रावरून इथून निघून गेलेले आहेत. मात्र मिलिंद नार्वेकर यांच्या निकालाकडे सगळ्यांचं लक्ष आहे. 22 मतं आतापर्यंत त्यांना मिळाली. विजयासाठी अवघ्या एका मताची त्यांना गरज आहे. मिलिंद नार्वेकर यांना आतापर्यंत 22 मतं मिळाली तर प्रज्ञा सातव यांना 19, अमित गोरखे यांनाही 22 मतं मिळाली.